नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करते हैं। कालच्या दिवशी रात्री ढगफुटी सदृश जो पाऊस झाला आणि नाल्या काढल्या शेतीला किंवा सरसकट या सगळ्या शेतीचं नुकसान झालं। आता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा जो हिरावून गेला त्यासाठी आज खऱ्या अर्थाने प्रांतसाहेब आहे, मी आहे, तहसीलदार साहेब आहे, आम्ही सगळे मिळून पाहणी करतोय आणि खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्याला सरसकट मदत देण्याची आजची स्थिती आहे। माननीय कलेक्टर साहेबांनी आता त्याच्याशी विचारणा करून त्या संदर्भामध्ये विचारणा केली। पालकमंत्री महोदयांचं माझंही बोलणं झालेलं आहे। त्याच्यामुळे आता तात्काळ पंचनामा करून लगेच लवकरात लवकर मदत कशी करता येईल त्या दृष्टीने आम्ही आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे आणि स्वतः दृश्य पद्धतीत दिसतंय की मका हाताच्या तोंडाशी आलेला पूर्ण मका वाहून गेलेला आहे। शेतीचं नुकसान झालंय, शेतीचं साहित्य म्हणजे ठिबक वाहून गेली, पाईप वाहून गेलेले, मोटरी वाहून गेल्या, ही स्थिती आहे। शेती खरडून वाहून गेलेली आहे। त्याच्यामुळे अशा स्थितीमध्ये यांच्या पाठीशी मायबाप सरकारच उभं राहील। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता पंचनामा करून फक्त सोपस्कार पूर्ण करायचा आहे। माझी शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांनाही विनंती आहे की त्यांना मदत मिळण्यासाठी फार्मर आयडी लागतो, KYC लागते, त्यांनी तात्काळ करून घ्यावा किंवा 4 लोकांची नावं जर असतील तर एकाचा संमती देऊन तेही करून घ्यावं। तात्काळ मदत त्या लोकांना आपल्याला देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। थोडं शेतकरी बांधवांनाही मदत करण्याची आमची विनंती आहे आणि सरकार त्यांच्या पाठीशी काल खंबीर होतं, आजही खंबीर आहे। सरसकट पंचनामे होतील का? 100% त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही करतोय आणि प्रांतसाहेब आपल्या सोबतच आहे, त्यांनी तसे आदेश दिलेले आहे। तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आज माननीय आमदार महोदय आणि सर्व प्रशासन आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांची समस्या समजून घेतो आहे आणि दृश्य स्वरूपात जसं आमदार महोदय म्हटले की खरंच नुकसान झालेलं आहे आणि सरसकट पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये मी कलेक्टर सरांशी पण बोललेलो आहे आणि हे पंचनामे संयुक्त पद्धतीने होतील। जिथं फळबागा किंवा शेती साहित्याचं नुकसान झालेलं आहे त्याचे स्वतंत्र पंचनामे, घरांचे पंचनामे आणि जिथं शेतीचं खरडून निघालेलं आहे त्याचे स्वतंत्रपणे पंचनामे करून लवकरात लवकर तो डेटा अपलोड करायचा आमचा प्रयत्न राहील। येत्या जर पाऊस जर आला नाही तर एकदा 1-2 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करू आम्ही आणि तो तसा अहवाल आणि तो डेटा आम्ही सरकारला पाठवू आणि डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील याची दक्षता घेऊ। KYC बद्दल तुम्ही बोलला होता, याबद्दल काय सांगा? 3 वाळे KYC, फार्मर आयडी आणि संमतीपत्र ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत। आता फक्त 50 ते 55% या बोदवड तालुक्याचं काम झालेलं आहे, परंतु विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही पर्सनली कॉल करतोय किंवा त्यांना बोलवतोय ऑफिसमध्ये। फार्मर आयडी जर नसेल तर KYC तर आता बंदच आहे, KYCचा विषय नाही आहे, परंतु फार्मर जर आयडी नसेल त्या शेतकऱ्याचा तर ते पैसे आपल्या खात्यावर जमा होणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि नंबर 2, सामायिक क्षेत्र जर असेल तर ते एका शेतकऱ्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या नावावर जर त्यांनी संमतीपत्र करून दिलं किंवा तसं आम्हाला फोनवर जरी सांगितलं तर तशी आम्ही रजिस्टरमध्ये नोंद घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला याच्यामध्ये शेतकऱ्याची सुद्धा मदत लागेल। पंचनामे कधीपासून सुरू होतील साहेब? पंचनामे आमदार महोदय आलेले आहेत आणि आमदार महोदयांच्या समोरच आपण पंचनामे सुरू करतोय। सर, एक शेतकरी म्हणून माझं निवेदन आहे साहेबांना सुद्धा की आपल्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहे की फार्मर आयडी जरी नसतील तरी ती औपचारिक बाब बाजूला सारून फार्मर आयडी आपल्याला भविष्यात करता येतील, परंतु आजपासून त्यांना त्या पद्धतीनं आपण म्हणालात की सरसकट मदत द्यायची तर उताराच्या शेतकऱ्याला मदत या तत्वानुसार आपण मदत देण्याचं धोरण अवलंबावं ही विनंती करतोय। Do you want to learn English speaking? Do you find English subject difficult in school? Then join AK English speaking classes today. Special English speaking classes are available for students from 8 years to 18 years in simple and easy method. You will learn to speak, read and write English with confidence. Address: Khadka Road, Millat Nagar, aside of MSCIT class. Contact number 9764589959. I repeat again, 9764589959. So why wait? Take admission today in AK English speaking classes and start speaking English with confidence.